तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण शिकणार आहोत कोणतेही मराठी वाक्य इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करणे अगदी सोप्या पद्धतीने. एखादं वाक्य जर प्रेझेंट टेन्स असेल तर ते पास्ट टेन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं किंवा पास्ट टेन्सचं वाक्य प्रेझेंट टेन्स मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण व्हिडिओ खूप हेल्पफुल होणार आहे. चला तर मग जास्त वेळ न घालवता लेट्स बिगिन. तर बघा सर्वात आधी तुम्हाला एक वर्ड दिसत असेल जो आहे एम आणि एमचा मराठीत अर्थ होतो आहे. एम म्हणजे आहे. आणि जेव्हाही आपण एखादं मराठीत वाक्य बोलतो जे मी पासून स्टार्ट होते, फॉर एक्झाम्पल मी व्यापारी आहे, तर आपण इंग्लिशमध्ये कसं बोलणार? आय एम अ बिझनेसमॅन. मी साठी आपण आयचा यूज करतो आणि आय सोबत फक्त आणि फक्त एमचा यूज होतो, जसं की आय एम अ बिझनेसमॅन. नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी खात आहे, तर सेंटेन्स कसं होईल? आय एम इटिंग. बघितलं, आय सोबत नेहमी एमचा यूज होतो. जर वाक्य असेल की मी खेळत आहे तेव्हा सेंटेन्स काय होईल? आय एम प्लेइंग. किंवा मी जात आहे, आय एम गोईंग. किंवा आपल्याला म्हणायचं आहे मी एक मुलगी आहे, तर सेंटेन्स कसं होईल? आय एम अ गर्ल. अशा प्रकारे आय सोबत नेहमी आणि नेहमी एमचाच यूज होतो. हे तर झालं प्रेझेंटचं वाक्य. यालाच आपण जर पास्ट टेन्स मध्ये आपल्याला कन्वर्ट करायचं असेल तर आपण वॉचचा यूज करतो. वॉचचा अर्थ काय होतो? होता, होती किंवा होते. आणि वॉचचा यूज आपण करतो आय, ही, शी, इट किंवा एखाद्या नेम सोबत. बघा, मी व्यापारी होतो. आता हे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे, तर कसं होईल वाक्य? आय वॉज अ बिझनेसमॅन. बघा, प्रेझेंट टेन्स मध्ये आपण एमचा यूज केला आय सोबत आणि इथे आपण वॉचचा यूज केला. आता बघा, मी खात होतो, तर यासाठी वाक्य कसं होईल? आय वॉज इटिंग. आपण प्रेझेंट टेन्स मध्ये काय बोललो? मी खात आहे, तेव्हा आपण आय एम इटिंग असं बोललो. पण इथे सेंटेन्स काय आहे? मी खात होतो, म्हणजे हे पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. तेव्हा वाक्य कसं होईल? आय वॉज इटिंग. तर बघा, नेक्स्ट वर्ड आहे इज. इजचा अर्थ देखील होतो आहे. पण बघा, इजचा यूज आपण करतो ही, शी, इट किंवा एखाद्या नेम सोबत. फॉर एक्झाम्पल, तो एक व्यापारी आहे, तर सेंटेन्स काय होईल? ही इज अ बिझनेसमॅन. म्हणजे जेव्हा आपल्याला ही, शी, इट पासून वाक्य बनवायचं असेल तेव्हा आपण इजचा यूज करणार. नेक्स्ट सेंटेन्स बघा, ती खात आहे. जर आपल्याला म्हणायचं आहे की ती खात आहे, तेव्हा वाक्य कसं होईल? सेंटेन्स कसं होईल? शी इज इटिंग. आता इथे जर आपल्याला म्हणायचं असेल की तो खात आहे, तेव्हा देखील आपण इजचाच यूज करणार. जर आपल्याला म्हणायचं आहे की राधा खात आहे, म्हणजे नेम झाला ना राधा, तर वाक्य कसं होईल? राधा इज इटिंग. अशा प्रकारे आपण ही, शी, इट किंवा एखाद्या नेम सोबत इजचा यूज करतो. आता आपण बघूया या सेंटेन्स ना पास्ट टेन्स मध्ये कसं बोलणार. तो एक व्यापारी होता. आता इथे आपण तो साठी हीचा यूज करणार. तर सेंटेन्स कसं होईल? ही वॉज अ बिझनेसमॅन. तो एक व्यापारी होता. ही वॉज अ बिझनेसमॅन. बघा, जर आपल्याला म्हणायचं आहे की ती खात होती, आता हे देखील पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. ती खात होती, तर सेंटेन्स कसं होईल? शी वॉज इटिंग. तर अशा प्रकारे आपण वॉज सोबत आय, ही, शी, इट किंवा नेम यांचा यूज करतो. बघा, नेक्स्ट वर्ड आहे डू. डूचा अर्थ होतो करते, करतो किंवा करतात. तर बघा, डूचा यूज आपण करतो आय, यू, वी आणि दे या प्रोनाउन्स सोबत. तर आता आपण काही एक्झाम्पल्स पाहूया. जसं की वाक्य आहे मी माझं काम करते. आपण म्हणतो ना की मी माझं काम करते, तेव्हा सेंटेन्स कसं होईल? आय डू माय वर्क. अशा प्रकारे आपल्याला म्हणायचं आहे की तू तुझं काम करतो, तेव्हा सेंटेन्स कसं होईल? यू डू युअर वर्क. आम्ही आमचं काम करतो, वी डू आवर वर्क. ते त्यांचं काम करतात, दे डू देअर वर्क. अशा प्रकारे डूचा यूज आपण आय, यू, वी, दे यांच्यासोबत करू शकतो. आता बघा, नेक्स्ट वर्ड आहे डज. तर डजचा अर्थ देखील होतो करते किंवा करतो. पण डजचा यूज कोणासोबत होतो? ही, शी, इट किंवा नेम. फॉर एक्झाम्पल, ती तिचं काम करते. आता इथे तिच्यासाठी आपण काय यूज करणार? शी. तर वाक्य कसं होईल? शी डज हर वर्क. म्हणजे शी सोबत आपण डू चा यूज नाही करत, शी सोबत आपण डजचा यूज करतो. अशा प्रकारेच तो त्याचं काम करतो, ही डज हिज वर्क. अशा प्रकारे आपण ही, शी, इट किंवा नेम सोबत डजचा यूज करतो. आता बघा, या सेंटेन्सलाच पास्ट टेन्स मध्ये आपल्याला बोलायचं असेल तेव्हा आपण कसं बोलणार? आपण यूज करणार डीडचा. आणि डीडचा अर्थ काय होतो? केले.
आणि डीडचा यूज आपण करतो आय, ही, शी, इट, नेम, यू, वी, दे या ऑल प्रोनाउन्स सोबत. म्हणजे डीडचा यूज आपण कोणत्याही प्रोनाउन्स सोबत करू शकतो. जसं की मी माझं काम केलं. आपल्याला म्हणायचं आहे की मी माझं काम केलं. तेव्हा सेंटेन्स काय होईल? आय डीड माय वर्क. आय डीड माय वर्क. जर आपल्याला म्हणायचं आहे की तिने तिचं काम केलं तर सेंटेन्स काय होईल? शी डीड हर वर्क. त्याने त्याचं काम केलं. ही डीड हिज वर्क. अशा प्रकारे डू आणि डज यांचा पास्ट टेन्स साठी आपण डीडचा यूज करतो. म्हणजे आपण डीड पासून सेंटेन्सेस बनवतो. आय होप की तुमच्या लक्षात येत असेल की कशा प्रकारे आपण प्रेझेंट टेन्स आणि पास्ट टेन्स मध्ये सेंटेन्सेस बनवू शकतो. आता बघा नेक्स्ट वर्ड आहे हॅव. तर हॅवचा अर्थ होतो जवळ आहे आणि हॅवचा यूज आपण करतो आय, यू, वी, दे या प्रोनाउन्स सोबत. आणि जेव्हाही आपल्याला म्हणायचं असतं की माझ्याजवळ एक पेन आहे तर सेंटेन्स काय होईल? आय हॅव अ पेन. जेव्हाही आपण हॅवचा यूज जवळ आहे यासाठी करतो तेव्हा आपण हॅवचा यूज मेन वर्ब म्हणून करत असतो. आता नेक्स्ट बघा हॅज. हॅज म्हणजे ह्याचा अर्थ देखील होतो जवळ आहे, पण ह्याचा यूज आपण करतो ही, शी, इट आणि नेम सोबत. जसं की त्याच्या जवळ गाडी आहे तर सेंटेन्स काय होईल? ही हॅज अ कार. म्हणजे ही नंतर आपण हॅजचा यूज करणार. तसंच तिच्या जवळ बुक आहे, शी हॅज अ बुक. अशा प्रकारे आपण हॅज साठी ही, शी, इटचा यूज करणार. हॅव आणि हॅजचा यूज तर आपण प्रेझेंट टेन्स साठी करतो, पण यांच्याच पास्ट टेन्सचे सेंटेन्सेस बनवण्यासाठी आपण हॅडचा यूज करतो. हॅडचा अर्थ होतो जवळ होती किंवा होता. आणि हॅडचा यूज आपण ऑल प्रोनाउन्स म्हणजे आय, यू, वी, दे, ही, शी, इट, नेम यांच्यासोबत करतो. जसं की त्यांच्याजवळ गाडी होती. हे काय आहे? पास्ट टेन्सचं सेंटेन्स आहे. तर कसं होईल वाक्य? दे हॅड अ कार. किंवा त्याच्याजवळ गाडी होती, ही हॅड अ कार. अशा प्रकारे आपण एखादी वस्तू आपल्या जवळ होती हे सांगण्यासाठी आपण हॅडचा यूज करतो. तर हॅव आणि हॅजचा हॅड काय आहे? पास्ट टेन्स आहे. नेक्स्ट वर्ड आहे से. सेचा अर्थ होतो बोलणे किंवा म्हणणे. फॉर एक्झाम्पल आपल्याला म्हणायचं आहे मी बोलते कमी पण विचार जास्त करते. तेव्हा सेंटेन्स कसं होईल? आय से लिटिल बट थिंक मोर. आय से लिटिल बट थिंक मोर. म्हणजे मी बोलते कमी पण विचार जास्त करते. तर सेचा अर्थ होतो बोलणे किंवा म्हणणे. तर अशाच प्रकारे सेचा पास्ट फॉर्म होतो सेड आणि सेडचा अर्थ काय होतो? बोलले किंवा म्हटले. फॉर एक्झाम्पल मी म्हटलं मी येत आहे. तेव्हा आपलं सेंटेन्स काय होईल? आय सेड आय एम कमिंग. आय सेड आय एम कमिंग. अशा प्रकारे सेडचा यूज आपण प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस बोलण्यासाठी करतो आणि सेडचा यूज आपण पास्ट सेंटेन्सेस बोलण्यासाठी करतो. तर आज आपण शिकलो प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्सेस पास्टमध्ये कसे कन्वर्ट करायचे. आय होप की आजचा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये न्यू टॉपिक सोबत. टिल देन कीप लर्निंग, कीप प्रॅक्टिसिंग.